देवगड फाटा येथे गोवंश तस्करीचा पर्दाफाश, माऊली पागिरे व पवन परदेशी यांची माहिती अचूक, धर्मरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी घेतली धडक कारवाई। नेवासा तालुक्यातील देवगड फाटा परिसरात गोवंश तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून हिंदुत्ववादी धर्मरक्षकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही वाहनांतील जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माऊली पागिरे व पवन परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की देवगड फाटा परिसरातून बेकायदेशीररित्या गोवंश वाहतूक होणार आहे। त्यांनी मिळालेली माहिती त्वरित नेवास्यातील धर्मरक्षक कृष्ण परदेशी, सोनू परदेशी, पप्पू परदेशी आणि धर्मरक्षक हर्षल कडू यांच्यापर्यंत पोहोचवली। धर्मरक्षकांनी या माहितीची गंभीर दखल घेत घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला। त्यांच्या त्वरित हालचालीमुळे 2 पिकअप वाहनांमध्ये कोंबून नेले जात असलेले गोवंशी जनावरे थांबवण्यात आली आणि त्यांच्या सुटकेची कारवाई करण्यात आली। या प्रकरणी धर्मरक्षकांनी नेवासा पोलीस ठाण्यात धडक देऊन तक्रार नोंदवली असून सदर गुन्ह्याची नोंद, प्रक्रिया व चौकशी सध्या पोलीस ठाण्यात सुरू आहे। पोलिसांनी संबंधित वाहनांना ताब्यात घेतले असून चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे। या प्रकरणामुळे नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा हिंदुत्ववादी धर्मरक्षक संघटनांच्या सजगतेची चर्चा सुरू झाली आहे। गोवंश तस्करीच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून धर्मरक्षकांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे।